नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वाचं परिपत्रक हे आपल्या समोर आलं। तसेच आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ECC डे कसा आयोजित करायचा याच्या संदर्भात सर्व सविस्तर माहिती आलेली आहे। दिनांक बघा 1 सप्टेंबर 2025 चे हे परिपत्रक आहे। या परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। उपरोक्त संदर्भीय विषयान्वये पोषण बी पढ़ाई बी सक्षम अंगणवाडी व मिशन पोषण 2.0 अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये मासिक ECC दिवस आयोजित करण्याबाबत केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 व 2 नुसार कळवण्यात आलेले आहे। त्यानुसार 10 सप्टेंबर रोजी बघा 10 सप्टेंबर 2025 रोजी अंगणवाडीमध्ये म्हणजेच उद्याच अंगणवाडीमध्ये ECC डे कशा पद्धतीने करायचे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। तर बघा, आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस माहे सप्टेंबर 2025 कधी करायचा आहे? 10 सप्टेंबर 2025 ला करायचा आहे। वेळ बघा 90 मिनिटाचा असणार आहे। विषय खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो। मुलांसाठी घरगुती खेळणी व खेळातून शिकवायचं आहे, जे आजकालच्या मुलांच्या काळाची गरज आहे ती तो महत्त्वपूर्ण विषय। प्रत्येक ECC डेला वेगवेगळे विषय असतात, म्हणून मी प्रत्येक वेळेला व्हिडिओ हा बनवत असते। प्रत्येक ताई मला म्हणतील की प्रत्येक महिन्यात तर ECC डे करायचा आहे, मग काय या ताई अपलोड करतात? तर बघा अंगणवाडी ताईंनो, प्रत्येक महिन्याचा विषय हा वेगवेगळा असतोय। आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस याला अंगणवाडी केंद्रामध्ये खूप मोठं महत्त्व आहे आणि प्रत्येक महिन्याला यांची थीम म्हणजेच की त्यांचा विषय खूप वेगळा असतो, त्यामुळे ते तुम्हाला सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवणे खूप महत्त्वाचे आहे। म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा। तर बघा, ठिकाण अंगणवाडी केंद्रामध्ये पालक बसू शकतील अशी कार्यक्रमाची जागा निवडायची आहे। घरातील उद्दिष्ट बघा, घरातील अनुपयोगी टाकाऊ वस्तू वापरून खेळणी बनवण्यास प्रोत्साहन देणे आणि खेळणे। 2 नंबरचा ऑप्शन बघा, मुलांच्या विकासात खेळण्यांचे महत्त्व पालकांना पटवून देणे। साहित्य बघा, साहित्य खूप महत्त्वाचं आहे। घरगुती सामानापासूनच कशा पद्धतीने साहित्य बनवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जुने कपडे, शिंप्याकडून टाकाऊ कापड, चिंध्या, मोजे, पपेटसाठी कागद व काड्या, भिजवलेली चिकणमाती किंवा कणिक, रिकामी खोकी बॉक्स जसे की टूथपेस्टचे बॉक्स, साबणाचा डबा, रंगीत पेन्सिल, कटर, कात्री, सुई, धागा इत्यादी वस्तूंपासून आज आपण बालकांसाठी खूप महत्त्वाचं आणि खेळाचं साहित्य बनवणार आहोत। तर बघा, पूर्वतयारी कशी करायची? सत्रापूर्वी पालकांना घरी वापरत नसलेल्या वर दिल्याप्रमाणे वस्तू आणण्यास सांगायचं आहे। सत्राची वेळ दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगायचे आहे। शक्य असल्यास जर कोणी खेळणी तयार करणार असेल तर त्या स्थानिक रहिवासी असतील तर त्यांनाही या सत्रासाठी बोलवायचं आहे। स्वागत बघा, सर्वात प्रथम अंगणवाडी सेविकांनी पालकांचं स्वागत करायचं आहे। एकमेकांची ओळख करण्यासाठी एक छोटा खेळ किंवा गाणी घ्यायची आहेत। त्यानंतर पालकांच्या उपक्रमानुसार 4 गट तयार करून त्यांना गोलात बसवायला सांगायचं आहे। सत्राची सुरुवात बघा कशी करायची आहे। सुरुवातीला पालकांना खेळण्याच्या महत्त्वाबद्दल सांगायचं आहे। त्याच्यानंतर खेळण्यातून मूल शिकत असते। खेळण्यातून लहान स्नायूचा व मोठ्या स्नायूचा शारीरिक विकास, सामाजिक विकास, बौद्धिक विकास होतो। मुलांच्या विकासात खेळण्याचे महत्त्व समजून सांगायचं आहे। घरी असलेल्या वस्तूंचा वापर करून कमी आणि विना खर्चात खेळणी कशी बनवता येतील हे आज आपण या बघूया, असं सांगून पालकांकडून खालीलप्रमाणे खेळणी बनवून घ्यायच्या आहेत। प्रथम पालकांचे 4 गट बनवायचे आहेत। प्रत्येक गटाला खालीलप्रमाणे साहित्य द्यायचं आहे व साहित्यापासून खेळणी बनवायला सांगायचं आहे। तर बघा, प्रत्येक गटामध्ये खेळणी बनवण्याची प्रक्रिया समजून सांगायची आहे व पालकांना खेळणी बनवण्यास मदत करायची आहे। पालकांनी खेळणी बनवण्यास मदत करावी। पालकांच्या संख्येनुसार गटांची संख्या कमी जास्त करता येईल। पालकांसोबत मुलांनाही गटात बसवायचं आहे। गट नंबर 1 बघा, कापडी चेंडू बनवायचा आहे। साहित्यासाठी बघा, जुने वापरात नसलेले कपडे किंवा शिंप्याकडून आणलेले टाकाऊ कापड किंवा चिंध्या। खेळणी बनवण्याची कृती बघा, कापड चिंध्या गोल आकारात बांधून चेंडू तयार करायचा आहे। खेळ बघा कसा खेळायचा आहे, एकमेकांकडे चेंडू फेकायचा आहे, चेंडू बादलीत टाकणे अशा प्रकारची खेळ घरात मुलांबरोबर खेळता येईल असे पालकांना सांगायचं आहे। दुसरा जो गट आहे तो गट कागदापासून टिक्स पपेट्स बनवणार आहे। साहित्य बघा, पपेटसाठी कागद व काड्या, रंगीत पेन्सिल व कात्री। खेळणी बनवण्याची कृती बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या किंवा बाहुल्यांच्या चेहऱ्याचा आकार कागदावर काढायचा आहे। आकार काडीवर चिटकवता येईल एवढा असावा, ते रंगवायचा आहे आणि कापून आईस्क्रीम स्टिक किंवा काडीवर चिटकवायचा आहे।
खेळ बघा कसा खेळायचा आहे, स्टिक पपेट्स वापरून मुलांना गाणी गोष्टी सांगता येईल असे पालकांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा 3 नंबरचा जो गट आहे तो 3 नंबरचा गट चिकन मातीपासून खेळणी बनवणार आहेत. मातीऐवजी कणकेचा वापर सुद्धा करू शकताय. साहित्य बघा माती कणकेसारखी मळून माती आदल्या दिवशी भिजवून ठेवायची आहे किंवा भिजवलेले कणिक याच्यापासून खेळणी बनवण्याची कृती कशी करायची ते बघा. भिजवलेली जी माती आहे किंवा कणिक आहे विविध आकारांची खेळणी जसे की भांडी प्राणी पक्षी घरे वाहतुकीची साधने इत्यादी बनवायचं आहे. घरांमध्ये असलेले रंग वापरायचे जसे की हळद कुंकू बीट उपलब्ध असतील तर ते लावून आकर्षक कलर त्याला द्यायचा आहे. खेळ बनवलेली खेळणी बाहुली घरात मुलांना खेळायला देता येतील किंवा प्राणी पक्षी यांची माहिती देता येईल असे पालकांना सांगायचं आहे. 4 नंबरचा गट बघा रिकाम्या खोक्यांपासून खेळणी बनवायची आहेत. साहित्य बघा रिकामी खोकी बॉक्स जसे की टूथपेस्टचे बॉक्स साबणाचा जो साईडचा कवर असतो तो बॉक्स रंगीत पेन्सिल कटर कात्री. कृती बघा रिकामी खोक्यांच्या पुट्ट्यापासून वेगवेगळे आकार बनवायचे आहेत जसे की त्रिकोण चौकोन गोल पाने फुले काढायचं आहे व ते कापून घ्यायचं आहे. आता याचा खेळ कसा घ्यायचा तर मुलांना आकार ओळख सारखे आकार शोधणे आकार वेगळे करणे किंवा पाने फुले शोधून काढणे वर्गीकरण असे खेळ घेता येईल. तसेच बाहुली घर बोगदा इत्यादी खेळणी बनवता येईल असे पालकांना सांगायचं आहे. वरील प्रमाणे खेळणी बनवल्यानंतर यासारखी अजून कोणती खेळणी बनवता येतील का याबाबत पालकांशी चर्चा करायची आहे. तसेच खालीलप्रमाणे घरी करता येणाऱ्या खेळण्याबाबत सुद्धा सुचवायचं आहे. जुने मोजे कापडांपासून बाहुल्या बनवणे कागदाची खेळणी डब्यांचा खोक्यांचा साबणाच्या डब्यांचा उपयोग करून खेळणी बनवणे इत्यादी. उपरोक्त उपक्रमाद्वारे पालकांना खेळणी बनवण्यास प्रेरित करावे असं सांगायचं आहे. वापरात नसलेल्या घरातील वस्तूंच्या साहाय्याने आपण अगदी कमी खर्चात किंवा कोणत्याही खर्चाशिवाय विविध खेळणी घरी सहज बनवू शकतोय आणि मुलांसोबत खेळू शकतोय. खेळणी बनवताना मुलांना देखील सहभागी करून घ्यायचं आहे. वाटी पेले कागद कप पासून मनोरा बनवायचा आहे. कागदांपासून नाव फुले इत्यादी वस्तू बनवायच्या आहेत. इत्यादी खेळ खेळता येईल मात्र खेळासाठी सुरक्षित वस्तू वापराव्यात. अंगणवाडी ताईंनी पुढे सांगायचं आहे की काही खेळ मुलांना स्वतंत्रपणे खेळू द्यायचे जसे की मनोरा त्यातून मुले अंदाज बांधणे मनोरा पडला तरी ते निराश न होता पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे अशी कौशल्ये विकसित करत ते शिकत असतात जी त्यांना त्यांच्या पुढील जीवनात उपयोगात येतात. मुलांसाठी हा खेळ फक्त खेळ नसतो तर मुले या खेळातून बऱ्याच गोष्टी या शिकत असतात आणि मुलांना त्यांचा सुद्धा याच्यामध्ये विकास होत असतोय. त्यानंतर अंगणवाडी ताईंनी समारोप करायचा आहे. उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करायचं आहे. आता पालकांसोबत 3, 2, 1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यायचा आहे. पालकांना विचारायचं आहे की आज आपण कोणत्या 3 गोष्टी शिकलो. आपण घरी मुलांबरोबर कोणत्या 2 गोष्टी करणार आहात आणि कोणती 1 गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहेत. शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानायचे आहे. त्यांना पुढील बैठकीची तारीख सांगायची आहे आणि अशा पद्धतीने ECC डे हा साजरा करायचा आहे. तसेच बघा हा आज सप्टेंबर महिन्यामध्ये जो ECC डेचा महत्त्वपूर्ण विषय काढलेला आहे तो मुलांसाठी घरगुती साहित्यातून खेळणी व खेळातून शिकवणे खरंच खूप महत्त्वपूर्ण हा विषय आहे. मुलांना या सर्व साधनांची आवश्यकता असतेच परंतु पालक आणि बालक या दोघांचा समन्वय साधून अंगणवाडी ताईंनी सर्व त्यांना व्यवस्थित समजून सांगायचे हे काम करायचं आहे. हा व्हिडिओ ताईंनो खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा किंवा आपल्या पालकांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता कारण की पालकांनी घरगुती खेळातून कशा पद्धतीने मुलांना शिकवायचं हे सर्व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.